लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी थंडावणार। 8 राज्यांमधल्या 58 जागांसाठी येत्या 25 तारखेला या टप्प्यामध्ये मतदान। गेल्या 10 वर्षांपासून सत्तेबाहेर असल्यानं काँग्रेस अस्वस्थ, जातीयवादी आणि घराणेशाही असलेली इंडी आघाडी कधीच सत्तेत येऊ शकत नाही। नरेंद्र मोदी यांचा हरियाणात घणाघात। शेवटच्या टप्प्यासाठी विरोधी पक्षांचा देखील जोरदार प्रचार। बेरोजगारी, महागाई यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सत्ताधारी जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातल्या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर। 5व्या टप्प्यात 62.2% मतदान। बुद्ध पौर्णिमेनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्व देशवासियांना शुभेच्छा। कान चित्रपट महोत्सवात भारतासाठी आज महत्त्वाचा दिवस। भारतीय दिग्दर्शिका पायल कपाड यांचा ऑल वी इमॅजिन ॲज लाईट हा चित्रपट दाखवण्यात येणार, तर संतोष सिवन यांचा मास्टर क्लास। आणि ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतल्या MIDC मधील रसायन कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 3 कामगारांचा मृत्यू। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू।